कोकणातली गावं आज ओस पडत चालली आहेत. म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली गावं आहेत, तर त्यांचं पॉप्युलेशन डिक्रीज होत आहे. त्यातली तरुण मुलं गाव सोडून त्यांनी मुंबई पुण्याचा रस्ता धरला आहे. आणि जर ओव्हरऑल तुम्ही बघितलात ना, तर ही परिस्थिती आहे ना, ही फक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतीच नाही आहे, तर ती महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामधल्या गावांमधली आहे, की गावातली मुलं आज गाव सोडून मुंबई पुण्यासारख्या शहरांकडे जातात. बघा, आता मी राहतो मुंबईमध्ये, पण आता कामानिमित्त मी बऱ्याच मोठ्या प्रमाणात माझा जास्तीत जास्त वेळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण घालवत असतो. आणि त्याच्यामध्ये तिकडचं जे वास्तव आहे, गावातलं वास्तव, तर ते पण मी जवळून बघितलेलं आहे. तर त्याच्यामुळे मी जी गावं ओस पडत आहेत, तरुण वर्ग आज मोठ्या प्रमाणात मुंबईला काय येतो आहे आणि त्याला तिथे कसं थांबवता येईल. पण त्याच्याशिवाय आता भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली आणि भारत हा जो कृषीप्रधान देश होता, तर त्याच्यामध्ये पण काही काही ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलेली आहेत. आणि आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात जो गावातला तरुण वर्ग आहे त्यांना शेतीमध्ये काम नाही करायचं. आणि याची काही रिझन्स आहेत, तर ती आपण ना शांत डोक्याने समजून घेतली पाहिजे. पहिल्यांदा तर बघा, शेती नोबल प्रोफेशन आहे, कम्प्लिटली ॲग्री. पण ॲट द एंड ऑफ द डे इट्स अ बिझनेस. म्हणजे तुम्ही प्रत्येक वर्षी थोडेसे पैसे घेता, त्याच्यातून तुम्ही बियाणं आणता, जमिनीची मशागत करता, खतं टाकता, मध्ये बियाणं पेरता आणि त्याच्यातून मग उत्पन्न येतं आणि मग ते बाजारभावानुसार तुम्ही बाजारात जाऊन विकता. त्याच्यामुळे बाकीचे सगळे बिझनेसेस पण बघितलेत तुम्ही, त्याच्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो किंवा काहीतरी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. तसंच शेतीमध्ये पण आपण काहीतरी मॅन्युफॅक्चर्ड करतो. आणि आता ही शेतीसारखा बिझनेस आहे ना, हा निसर्गावरती एवढा डिपेंड आहे. कारण आज मी जेव्हा ॲज अ आंबा व्यावसायिक म्हणून आंबा उत्पादकांकडे बघतो, त्यावेळी तर म्हणजे माझं तर रक्त जळतं. कारण यार, म्हणजे पूर्ण वर्ष मेहनत करायची आंब्याच्या बागेमध्ये. म्हणजे जूनपासून त्या बागेची पहिल्यांदा मशागत करायची, त्यानंतर मग त्याच्यात खतं टाकायची, त्यानंतर मग वेगवेगळ्या फवारण्या करायच्या आणि ते सगळं करत असताना गवत वाढतं, गवत कट करायचं, मग कुठेतरी मोहर येणार, मग तो मोहर टिकवण्याचा प्रयत्न करायचा. तो मोहर टिकला तर टिकला, नाही टिकला तर त्या वर्षाचं सगळं उत्पन्न फुकट. मोहर टिकला, त्याच्यातून छोटे छोटे आंबे, कैऱ्या क्रिएट झाल्या, तर त्या कैऱ्या वाचवण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे सगळं करताना कुठेही निसर्गाचं म्हणजे टेम्परेचर वाढलं म्हणा किंवा अचानक पाऊस आला, तर हातात आलेलं सगळं पीक निघून जातं. म्हणजे हा एवढा बेभरवशाचा बिझनेस आहे. आणि तुम्ही बघत असता की कित्येक शेतकरी कर्जबाजारी होत असतात, नंतर ते आत्महत्या करतात. आणि ही तुम्ही परिस्थिती बघितलात ना, तर ती खूपच हलाखीची परिस्थिती नेहमी शेतकऱ्यांना भोगावी लागते. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा.